हरे कृष्णा. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी टॅरो रीडिंग. ठीक आहे. सो आपण चेक करूयात की युनिवर्स तुम्हाला हा आठवडा कसा जाईल, हे कसं गायडन्स देतोय. ठीक आहे. सगळ्यांनी आधी ग्रॅज्युएट करा की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचला आहे आणि यातून काही ना काही नक्कीच तुम्हाला छोटी तरी हेल्प होईल अशी मी आशा ठेवते. ठीक आहे. आपण स्टार्ट करूयात की हा आठवडा माझ्या व्ह्यूअर्ससाठी कसा असेल. हे युनिवर्स प्लीज हेल्प अस. हा आठवडा हेल्थ वाईज, करिअर वाईज, रिलेशनशिप वाईज कसा असेल माझ्या व्ह्यूअर्सला प्लीज गाईड करा. हे श्रीकृष्ण भगवान, हे राधाराणी, प्लीज 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 हेल्प अस, प्लीज गाईड अस. ओके, मी आधी सगळे कार्ड्स ना काढून घेते. ठीक आहे, जेणेकरून मला पटापट तुम्हाला मेसेजेस पोहोचवता येतील. मी ती कार्ड्स काढून तुम्हाला पूर्ण कार्ड्स दिसतील असे ठेवून घेते. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा. आपण आता रीडिंग स्टार्ट करूयात. ठीक आहे. सो पहिला आठवडा म्हणजे जर ही व्हिडिओ सोमवारी तुमच्यापर्यंत पोचते तर पुढच्या सोमवारपर्यंत ही रेझोनेट होईल. जर बुधवारी पोचते तर बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत ही रीडिंग तुम्हाला रेझोनेट होईल. ठीक आहे. कधीही तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचली त्याच्या एक आठवडाभर ही एनर्जी असणार आहे. ठीक आहे. सो करिअर वाईज दिसतंय मला की थोडीशी ओव्हर थिंकिंग होताना दिसते. गोष्टी कशा हाताळू, कशा मॅनेज करू याच्यामध्ये थोडंसं गोंधळ होताना दिसतोय. ठीक आहे. तरीही एंड ऑफ द डे तुम्ही खूप छान पद्धतीने गोष्टी छान पद्धतीने हाताळणार आहात. गोष्टींची कमांड तुमच्या हातात घेणार आहात. जर तुम्ही तुमच्या कलिग मध्ये कोणी लेडी असतील ज्या तुमच्यापेक्षा सिनियर असतील है ना, किंवा तुमच्या बॉस असतील, कोणीही लेडी जर असतील ना, त्यांची हेल्प घ्या. पक्का तुम्हाला खूप छान पद्धतीने ट्रिक्स यूज करताना दिसत आहेत त्या, आणि त्यांची त्या गोष्टींची मदत होताना दिसते. ठीक आहे. सो करिअर वाईज खूप छान असेल, पण ओव्हर थिंकिंग करू नका. ठीक आहे. फक्त थोडंसं कॉन्शियसली स्टेबल होऊन विचार करून विनयाने त्या गोष्टी हँडल करा. ठीक आहे. फॅमिली वाईज मला असं दिसतंय रिलेशनशिपमध्ये की तुम्ही काहीतरी खूप आधी लॉंग टर्मसाठी जे इन्व्हेस्ट केलेलं होतं, किंवा दोन पॉसिबिलिटीज असू शकतात की जे खूप आधी तुम्ही जे इन्व्हेस्ट केले होते, पैसे म्हणा, काहीतरी सिक्युरिटी म्हणून तुम्ही ठेवले होते, त्याचं खूप छान पद्धतीने या आठवड्यात तुम्हाला प्रॉफिट होताना दिसतोय मला. आणि ह्या आठवड्यामध्ये ते सेलिब्रेशन होताना दिसतंय, किंवा तुम्ही त्या गोष्टींवर विचार करताना दिसताय, फॅमिलीसोबत डिस्कस करताना दिसताय की आपण जे ठरवलं होतं, आपला जो गोल होता त्या गोल प्रमाणे, आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जस्टिस मिळाला आहे, आपल्याला तेवढंच प्रॉफिट जेवढं हवं होतं तेवढं मिळालेलं आहे. सो तुम्ही ते सगळं फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसतात. किंवा ह्या आठवड्यामध्ये तुम्ही काहीतरी कुठेतरी तुम्हाला प्रॉफिट झाला आणि त्याचं पुन्हा एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना दिसताय की फ्युचरसाठी आपण हे पैसे सेव्हिंग करूयात, किंवा आपण फ्युचरसाठी काहीतरी प्लॅन करूयात ह्या पैशांचं, है ना. सो ते तुम्ही थोडंसं सेलिब्रेशन पण दिसतंय फॅमिलीसोबत, आणि ह्या गोष्टींवर चर्चा करताना तुम्ही फॅमिलीमध्ये दिसतात. ठीक आहे. हेल्थ वाईज मला दिसतंय की तुम्ही कॉन्शियसली थोडंसं अनस्टेबल होताना दिसतंय. जसं की करिअरच्या रीडिंगमध्ये बघितलं आपण की तिथे ओव्हर थिंकिंग होती तुमची, तशीच इथेही ओव्हर थिंकिंग होताना दिसतंय. तुम्ही एका टायमाला खूप साऱ्या गोष्टींवर हालचाली करताना दिसत आहेत की हे पण करायचं, ते पण करायचं, ते पण करायचं, मी खूप हार्डवर्क करतोय किंवा करते आणि मला त्याचं नाही मिळत आहे जस्टिस, किंवा त्याचं क्रेडिट मला नाही मिळत आहे मी ज्या पद्धतीने गोष्टी करतोय असं. सो ह्या गोष्टींची ओढाताण विचारांमध्ये तुम्ही आणून थोडंसं इमोशनली डाऊन होताना दिसत आहेत. ठीक आहे. गोष्टींना थोडं बारकाईने बघा, शांततेने हँडल करण्याचा प्रयत्न करा. नक्की 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 हेल्थ पण छान असेल, रिलेशनशिप तर ऑलरेडी आहेतच छान या आठवड्यामध्ये.
आणि करिअरमध्ये पण तुम्हाला ह्याच गोष्टीचा फायदा होताना दिसतोय की जर तुम्ही कॉन्शियसली स्टेबल असलात तर सगळ्या गोष्टींमध्ये विजय तुमचा असेल आणि आनंदाने सगळ्या गोष्टी हँडल केल्यात तर खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. ठीक आहे. सो एक छोटीशी मी टिप्स देते तुम्हाला. जर ओव्हर थिंकिंग होते किंवा खूप गडबड होते एका टायमाला खूप साऱ्या गोष्टी करायची तर यासाठी तुम्ही सोमवारी, जसे की आज सोमवारच आहे, आणि तुम्ही महादेवाला रोज अभिषेक करा. घरामध्ये असतील तुमच्या शिवलिंगा तर घरामध्ये करा किंवा महादेवाच्या मंदिरात करा. सोमवारपासून सुरू करा. 1 लोटा जल त्यांना डेली द्या. थोडंसं जर पाणी मिक्स करून दूध दिलं, त्याचा अभिषेक केला डेली त्यांचा, किंवा ओम नमः शिवायचा जप केला तर तेही तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. ठीक आहे. तर हे नक्की करा. छोटे छोटे टिप्स खूप आपल्याला फायदा देऊन जातात. हो ना. आपल्याला कळत न कळत आपल्याला नाही माहिती याचा फायदा कुठे होतो. हळूहळू तुम्हाला नक्की याची मदत होईल. सो ओम नमः शिवाय डेली 108 टाईम जरी तुम्ही चॅन्टिंग केली तरी तुमच्यासाठी ते बेनिफिट देणारं असणार. ठीक आहे. सो आशा करते की मी नक्कीच छोटीशी जी रीडिंग घेऊन आली ती तुमच्यापर्यंत पोचली असेल. आणि थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. अँड अशीच मी आताची ही व्हिडिओ संपवते आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येते. राधे राधे. थँक्यू सो मच.